नमस्कार. जेव्हा कधी देशात बलात्कार होतात तेव्हा दोन मागण्या प्रामुख्याने आपल्यासमोर येतात. एक म्हणजे आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी व दुसरी म्हणजे जर ह्या कायद्याने न्यायच मिळत नसेल तर हा कायदा बदलायला हवा. काय उपयोग अशा कायद्याचा? घटनेला नावं ठेवली जातात. घटना बदलायला हवी. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, त्याचे हातपाय तोडले पाहिजे, त्याला जाळलं पाहिजे, त्याचं लिंग छाटलं पाहिजे, त्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे, इत्यादी सगळ्या मागण्या होत असतात, हे आपण पाहतोच. तर आज आपण चर्चा करणार आहोत घटना आणि कायदा आणि प्रामुख्याने कायद्याच्या बाबतीतील मुख्य गोष्टी. खरंच घटना आरोपींना शिक्षा देते का आपल्या देशात? तर नाही. आपल्या देशात शिक्षा ही IPCच्या कलमाद्वारे दिली जाते. मुख्यतः जेव्हा वेळेस अशा दुःखद बलात्काराच्या घटना ज्यावेळेस घडल्या जातात त्यावेळेस प्रामुख्याने कायदा बदलण्याची मागणी होते. तर साहजिकच त्याला दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया येतात. कायद्याच्या समर्थनात घटनाप्रेमी कायदा आणि घटना एकच आहे असे समजून उत्तर देतात आणि कायद्याच्या विरोधातले लोक साहजिकच आहे त्यांना त्वरित न्यायाची अपेक्षा असल्यामुळे ती कायदा बदलण्याची मागणी करतात. नेमका कायदा व घटना यातील फरक आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय कायदा व भारतीय घटना ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय घटना ज्याच्यावर संपूर्ण देश चालला जातो तो भारतीय कायदा म्हणजे IPC 1860 इंडियन पिनल कोड म्हटलं जातं, जो 1860 मध्ये लागू झाला. त्याच्या कलमांद्वारे आरोपीला शिक्षा दिली जाते. IPCची निर्मिती कशी झाली व त्याची गरज का पडली? पूर्वी ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात मुस्लिम राजवटी होत्या, शीख राजवटी होत्या, मराठा राजवटी होत्या, हिंदू राजवटी होत्या. थोडक्यात त्यांचे धर्मग्रंथानुसार वेगवेगळ्या आरोपींना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जायच्या. जेव्हा ब्रिटिशांनी संपूर्ण भारत काबीज केला त्यावेळेस त्यांना सर्व भारतात एकाच कायद्याद्वारे आरोपींना शिक्षा दिली जावी अशा एका कायद्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी 1834 मध्ये पहिल्या विधी आयोगाची स्थापना केली. त्याचे अध्यक्ष मॅकॉले यांना करण्यात आले. त्यांनी 1834ला पहिला IPCचा ड्राफ्ट 1834 मध्ये सादर केला, जो 1860 मध्ये मंजूर झाला. त्यानुसार IPCची निर्मिती झाली. हा IPC फक्त फौजदारी खटल्यांसाठी म्हणजे फौजदारी गुन्ह्यांमध्ये शिक्षा देण्यासाठी वापरला जातो. तर दिवाणी प्रकरणामध्ये न्याय देण्यासाठी CPC म्हणजेच कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर ह्याची निर्मिती 1908 मध्ये करण्यात आली. असा हा IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड 1860 चा ॲक्ट भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS 2023 ॲक्टनुसार रिप्लेस करण्यात आलेला आहे. धन्यवाद.